यांचं काय झालं इकडं नाही बघायचं एकटेच नसते एकटेच नसते तू तिकडे रेवता नव्हती नावाबद्दल बसलेले आहोत ते पण बसल्यावर यांचं काय झालं इकडं नाही बघायचं एकटेच नसते एकटेच नसते मजा करतात मित्रांनो. ही बघा हे सर्कस बघायला आले नुसते खादीला आले आल्यापासून असे चर्चेच आहे मग असे रिओ वगैरे आनंदा कोण घेतले आणि येतो यांची किती पाणी पितो तो ना खतरनाक असं तर काय काला त्यांनी
आपण 2 कलरचं पाणी पिलं आणि तो सेपरेट पाणी सेपरेट जागा काढतो बघायला. पहिलं ग्रीन काढले ना पहिलं. नुसतं पाणी पिलं आता. नेक्स्ट टाइम आता कलरवाला पाणी काढू ना. मित्रांनो आता बघा यांची मजा. मला काही सिक्रेट दाखवतो. इकडं बघा इकडं बघा. गप ना. मम्मी बघ. शिष्टावारी गाळ उड्या मारायला दिसतात. महेश नको उठतं जेवण. भावांनो धूम 4 बघत असेल तर इथं या. सेम धूम 3ची सर्कस इथं लावले. शेवटी एक बाईक स्टँड राहिले. इथून बराचशी बाईक आहे. समोरून जॉईन करून बघूया या डोकरांच्या बरोबर घ्यायचं असेल तर सोय सुटल्यानंतर तिथं समोर गेटवर आपण सेल्फी घेऊ शकतो. ते मित्र आता जस्ट आम्ही आता सर्कस बघून बाहेर आलो आहे. आणि सर्कसला ना पहिल्यासारखी मजा नाही. म्हणजे जी पहिले ज्या मोठ्या मोठ्या सर्कस असायच्या नेट वगैरे बांधून तशी मजा नाही. म्हणजे इथं एक निवड टाईमपास राहिला होता. पण त्यांची कलाकारी भारी आहे. कलाकारीला पण वाईट बोलून चालणार नाही. त्यांचा कला खूप चांगली होती.
पण ठीक आहे 100 रुपये तिकीट बोललं तर ठीक आहे. म्हणजे 400 यासाठी 400 मला तर वाटतं वर्थ नाही. आणि तरी मी 100 रुपये तिकीट काढून बघितला. तर आत्ताच आमचं झालं तिकीट सर्कस बघून तर झाली. आता लागली भूक लागली जाम. तर बघू तर कुठं जायचं. तर आता विचार येतं ॲम्बरला जायचा. सर सर्कस बघली तुम्ही कशी होती कशी फटाका कसा वाटला फटाका ठाप ना. तर मस्त होता. 100 रुपये बजेटमध्ये ठीक आहे. म्हणजे इतकं का वाईट नाही. बाई तुम्हाला इथे फोटो काढायचे फोटो पण काढा. पण जोकर बाई आपला हसत नाही. तुम्ही म्हणजे आपले म्हणजे कलाकार त्यांच्यावरून फोटो पण काढू शकता. आम्ही पण एक फोटो काढले. आता ते तुम्हाला इंस्टाग्राम दिसतं. आणि आता आपला शो संपलेला आहे. आता जस्ट आलो बाहेर आपला शो संपलेला आहे. आणि बाहेर गजबजा बघू शकता माझ्या मागं. इथं माझं बघा संध्याकाळचे हा पण पोरांनी शेती केलेला आहे. आणि जम्पिंग पण आहे. आणि रात्रीचा नजारा असा काय आहे बघू शकता. चालेल आपला शो संपला. सारं सांगतंय जाशील काय जाशील हां सर सारं सांगतं यामध्ये झालं. चला साराला घेऊन जाऊ. बघू किती उड्या मारते. तर काय आता आलो आम्ही कामोट्यामध्ये सेक्टर 34 हॅम्बर शॉपला. आता आम्ही जस्ट आलो आहे हॅम्बरला. बघू शकतो सेक्टर 34 कामोट्याला. आता सर्कल बघून आलो आणि सर्कल इतकी पंपास म्हणजे 100 रुपये मानून तर ठीक आहे. पण तुम्ही जर तुमच्या 400 काढा असाल ना तर एकदम पैसे वेस्टेज आहे. 400 गाडीच काढणं का कमी पर्यंत गेलो. कारण बघू 100 रुपये काय आहे कसं आहे. तर आपण दोन जाऊ. पण आता माझी इच्छा आहे का परत अजिबात नाही जावा. आणि इथं साधा टाईमपास आलेला आहे. दोघी मिळून टाईमपास करता तर ते त्यांना आपली ऑर्डर सर मी सांगतो. जर तुम्ही सर्कसला याचा प्लॅन करा सर तर शक्यतो नागटा घेऊन तर तुम्हाला टाईमपास कसं असतं ते टाईमपास राहतं. म्हणजे त्याचं प्राणी वगैरे काहीच नाही. नुसत्या बायकांचं केलं बस. नुसत्या बायका येतात नाचतात बस. आणि तुला सर्कस कशी वाटली आपण गुड्डीला विचारू. तू सांग तू सर्कस कशी वाटली बघून. त्याला तुला कशी वाटली सर्कस बघितली कशी वाटली सायरा आजी पण सर्कस एन्जॉय करत होती. फक्त मध्ये कोणाचा विकायला कारण पॉपकॉर्न थंडा आईस्क्रीम वगैरे ते बरोबर मागवत होती. पण ते सर्कस अजिबात नाही बघितलं. फक्त मी शेवटचा शॉट झाला तो गोल राऊंड बाईक फिरताना केजमध्ये तो बघते तुम्ही बघितला. बाकी काहीच तो स्वतःही बघितला. नुसती खायला खायचं काम करत. त्यानंतर आपली 1000 राईसची ऑर्डर आलेली आहे. 280 अजून काय पाहिजे. 3 प्रकारच्या राईस 2 सूप इकडे 2 लॉलीपॉप अजून 280 काय पाहिजे. हा दादा आपल्या स्वतःहून सर्व करून देतो. बघ बाकी बाद काय. चलो त्यानंतर जेवून घेतो. तुम्हाला 280 काय काय भेटले. 3 प्रकारचे राईस होत्या 2 सूप होते आणि 2 लॉली होते. ते लॉली फक्त साऱ्यासाठी आमचे. बाकी आता जेवणा मस्त की ताव मारू. त्या म्हणजे आता आम्ही जस्ट आलो बिल्डिंग खाली घरून आलो मस्त जेवलो खावलो आणि आता जायचं घरी. आणि आपल्या ब्लॉगला इथंच एंड करू. तर घरी एंड ना घर सारखं काय घरी काय एंडिंग करायची. मग आता इथं थांबलो आणि आमची साईड सर्कशीचा कार्ड घेऊन आणि आपल्या चॅनल जो कोणी नवीन येत असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा. आणि जुने कोण असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कसा टाटा.